तर नमस्कार मित्रांनो, मी निशाद आलोय पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन। तर आज आपलं होतं सिव्हिल वर्कशॉप। तर वाजले होते 4 आणि तरी पण सर याचेच होते म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला कॉमन ऑफ। मग रात्री आपल्याला सीओपी साठी निघायचं होतं कारण तिथं आहे फेस्ट आणि आपल्या कबड्डीच्या टीमने तिथं पार्टिसिपेट केलं होतं आणि त्याच्याच आमच्या मॅचेस होत्या उद्यापासून आणि आतावरी आम्ही कबड्डीची प्रॅक्टिस करत होतो त्याच फेस्ट साठी करत होतो। मग काय नाही, रात्री 8 वाजता सगळे मुलं जमा झाले हॉस्टेलच्या पुढे। त्याच्यानंतर आम्ही ऑटो करून आलो बस स्टॉपवर एकाच्या मागे एक बस निघूनच राहिली होती, पण आम्ही अशी एक बस शोधली का ती पूर्ण खाली होती। त्या बसमध्ये पूर्ण आमच्या कॉलेजचेच पोरं बसले होते। त्याला गोष्ट आहे का बस निघायच्या वेळेस पूर्ण बस भरली होती म्हणून। मग 9:30 वाजता बस निघाली। मग 11 वाजता थांबली एका ढाब्यावर बस अगाऊ थांबल्यावर वाटे कारण आपल्याला झोप लागत होती। आपल्यासोबत आदित्य पण येत होता कारण त्याच्या पण टीटीच्या मॅचेस होत्या तिथं। पुढे शॉप दिसत आहे तिथं आम्ही चाय प्यायला गेलो होतो। 20 रुपयाची एक चाय आहे म्हणे, तरी मग पिऊनच घेतलं। जाऊ द्या म्हटलं आता एवढ्या रात्री का कोण करत बसन। मग अर्धा पाऊण तास थांबून तिथून पुन्हा बस निघाली। मग नगरले झाला बसचा टायर पंक्चर आणि आम्हाला दिलं बसच्या खाली उतरवून। मग लकी भाऊले म्हटलं आपण कुठं पोहोचलो म्हणलं, तो हसायलाच लागला बा। मग आपला ओम भाऊ पा किती पद्धतशीर एक्सप्लेन करते। तो म्हणे बसचा टायर झाला म्हणे पंक्चर, आता रात्रभर आपल्याला नगरलेच राहायचं म्हणे आणि ह्या वयावर ह्या बॅडमिंटन खेळते नाही आपल्याच होत येतं। अरे बस म्हणलं फ्रेम मध्ये यासाठी एवढा मागं नको जाऊ, थांब आला तू फ्रेम मध्ये। मग काय नाही, थोड्या वेळात बस आली पूर्ण पब्लिकनं गर्दीच करून टाकली गेट पाशी। म्हणलं आता काय आपल्याला जागा भेटत नाही, पण तरी जागा भेटली। तर लकी भाऊ आदित्यला म्हणतो तू भाऊ उतर खाली, त्यासाठी जागाच नाही बसाले। मग आदित्य कसा तरी डोळे पुसत बसला रे बा। मग इकडे झटक्यामुळे दाडाव खिडकी उघडत होती, तो ओम भाऊ थोडंसं इनोव्हेशन करत होता। त्यानं कागद काढला आणि तिथं खिडकी टाईट करत होता। अरे भाऊ म्हणलं कागद न कुठं टाईट होईल, कुठतरी तू अगोचा कारभार करते। मग असाच टाइमपास करत पोहोचलो आम्ही पुण्याला सकाळी 4:30 वाजता आणि आम्हाला उतरायचं होतं शिवाजीनगरला कारण तिथूनच कॉलेज जवळ आहे। मग शिवाजीनगरला उतरलो आणि तिथून चालू झाली आमची पैदलची वारी सीओईपीच्या हॉस्टेलवर जासाठी। मग 5 वाजता पोहोचलो आम्ही हॉस्टेलवर। तिथं पोहोचल्याच आमच्या स्वागतासाठी डॉग्गूभाई बाहेर आला, पण डॉग्गूभाईनं काही विचारलं नाही आम्हाला, चुपचाप जाऊ दिलं। मग गेट मधून एंट्री मारली ना आमची कंपनी येऊनच होती, पुढेच उभी होती। आम्हीच तिघं जाऊ लेट झालतो, ते कसं वयामानानं होत असते तेवढं आता। मग काय नाही, तिथला एक इव्हेंटच्या कोऑर्डिनेटरला कॉल केला, नंतर एंट्री केली आणि गेलो अंदर। आम्ही 12 जण होतो। मग 12 जणांसाठी त्यांनी 3 रूमा खोलून दिल्या ना। अकोमोडेशन नंतर दुपारी करायचं होतं आणि हे काय आपल्याला आवडलं नाही रे बा, अकोमोडेशन गिन करायला लागू राहिलं। तेच म्हणजे इथं राहायचा खायचा स्वतःचा खर्च स्वतःलाच करायला लागू राहिला। नंतर आमचं कॉलेज आम्हाला ते अलॉट करून देईल, पण तरी काय आपल्याला आवडलं नाही। मग आईनं 3 रूम तर दाखवून दिला, पण कोण्या रूम मध्ये गाद्याच नव्हत्या आणि कोण्या रूम मध्ये होत्या। मग आता जेवढा आहे तेवढाच ऍडजस्ट करायचा आहे। मग प्रणय ओम आणि मी एकाच रूम मध्ये शिफ्ट झालो। चला याच्यासाठी एवढंच। लाईक शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू फॉर वॉचिंग।